विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आपण मराठी व्याकरणाची क्वेश्चन सिरीज घेतो आहे. यापूर्वी आपण या क्वेश्चन सिरीजवरती 3 व्हिडिओज बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण 100 प्रश्नांच्या उत्तरांचं स्पष्टीकरण समजून घ्यायचं आहे. आजचा हा 4था आणि शेवटचा व्हिडिओ आहे. चला अधिकचा वेळ न घालता आपण सुरुवात करूयात. 73व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करतो आहे. प्रश्न क्रमांक 73. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? संबोधन दर्शवणे म्हणजे एखाद्याला हाक मारणे. हाक मारताना कोणते विरामचिन्ह दर्शवलं जातं? पर्याय क्रमांक 1 अर्धविराम, पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम, पर्याय क्रमांक 3 अपूर्ण विराम आणि 4 उद्गार चिन्ह. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम. जेव्हा संबोधन करायचं असतं किंवा जेव्हा हाक मारायची असते तेव्हा स्वल्पविरामाचा वापर केला जातो. आपण जर एक वाक्य विचारात घेतलं, वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपण असं म्हटलं की रामू पाणी आण. या वाक्यातनं रामूला आज्ञा दिलेली आहे पाणी आणण्यासाठी. याच्यामध्ये रामू या शब्दाला जेव्हा आपण हाक मारतो रामू या शब्दाने, तेव्हा त्याच्यानंतर स्वल्पविराम देतो. हे याला संबोधन असं म्हटलं जातं. हाक मारण्यासाठी आपण जो प्रकार वापरतो त्याला संबोधन म्हणतात आणि संबोधन करताना नेहमी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य या शब्दासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. चांगला धष्टपुष्ट आणि बुद्धीने मंद असणारा. पर्याय क्रमांक 1 शुंभ, पर्याय क्रमांक 2 शुभ, पर्याय क्रमांक 3 गोटा आणि पर्याय क्रमांक 4 उपट शुंभ. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुंभ. जो धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद आहे अशा मनुष्याला शुंभ असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 75. दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपल्याला दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 नापीक, पर्याय क्रमांक 2 सुकाळ, पर्याय क्रमांक 3 अवर्षण आणि पर्याय क्रमांक 4 कोरडा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुकाळ. दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी अचूक विरुद्धार्थी शब्द आहे सुकाळ. प्रश्न क्रमांक 76. भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? हा प्रश्न साधारणतः कोणत्या घटकावर आधारित आहे की जेव्हा आपण कोणतीही नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो त्या भाषेविषयी पूर्ण आपली अवबोधात्मक स्थिती असते आणि त्या भाषेतील संबोधाकडे आपल्याला जायचं असतं. म्हणजे नवीन नवीन गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. त्यावेळी ती भाषा शिकताना, त्या भाषेतील कौशल्य शिकताना, अभ्यासताना नक्की कोणत्या पायऱ्यांनी जायचं असतं, या प्रकारचा हा प्रश्न आहे. कोणत्याही भाषा शिकण्याच्या किती पायऱ्या असतात असा अर्थाने आपण हे घ्यावं. पर्याय क्रमांक 1 आहे 5, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 2. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाषा कौशल्यांच्या साधारणपणे 5 पायऱ्या असतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 5. त्याच्यामध्ये भाषा ऐकणे, ऐकलेली भाषा बोलणे, त्यानंतर भाषा लिहिणे, भाषा समजून घेणे आणि तिचं आकलन करून घेणे, अशा प्रकारच्या त्या पायऱ्या आहेत. इंग्रजीमध्ये ही जी सगळी प्रक्रिया आहे ती LSRW आणि U अशा अक्षरांनी दर्शवली जाते. L म्हणजे लिसनिंग, ऐकली जाते. S म्हणजे स्पीकिंग, ऐकलेली शब्द बोलले जातात. R म्हणजे रिडिंग, ते शब्द वाचण्याचा प्रयत्न केला जातो, उच्चारण्याचा प्रयत्न केला जातो. W म्हणजे रायटिंग, नंतर लिहिण्याची प्रक्रिया होते. U म्हणजे अंडरस्टँडिंग, त्या भाषेचं आकलन केलं जातं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न क्रमांक 77. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? अर्धस्वरांवरती आधारित प्रश्न विचारला आहे आपल्याला की किती आहेत. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 6. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मराठी वर्णमालेमध्ये एकूण अर्धस्वरांची संख्या आहे 4. ती अनुक्रमे अर्धस्वर आहेत य, र, ल आणि व. प्रश्न क्रमांक 78 आहे, मनसपटल या विसर्ग संधीची फोड कशी आहे? मनसपटल, मनःपटल या विसर्ग संधीची फोड. पर्याय क्रमांक 1 मन अधिक पटल, पर्याय क्रमांक 2 मनस अधिक पटल, पर्याय क्रमांक 3 मनो अधिक पटल आणि पर्याय क्रमांक 4 मनः अधिक पटल. जेव्हा स नंतर कोणताही वर्ण येतो, व्यंजन येतं, त्यावेळी या सच्या ऐवजी विसर्ग होतो, म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनस अधिक पटल. प्रश्न क्रमांक 79 विचारता येतात, प्रामाणिकपणा हे टिंबटिंब आहे, म्हणजेच त्यांना नामाचा प्रकार विचारायचा आहे. पर्याय क्रमांक 1 विशेष नाम, पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम,
पर्याय क्रमांक 3 क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 भाववाचक नाम. कोणत्याही व्यक्तीची विशेष ओळख करून देण्यासाठी जे नाव वापरलं जातं त्याला विशेष नाम म्हटलं जातं. सामान्य गुणधर्मावरून जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हटलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो विकारी शब्द आहे त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. आणि ज्या नामातून भावना व्यक्त केली जाते त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. प्रामाणिकपणा या शब्दातून प्रामाणिकपणाची भावना व्यक्त केलेली आहे, म्हणून मराठी व्याकरणामध्ये अशा शब्दांना भाववाचक नामे असं म्हणतात. कोणत्याही शब्दापासून अशी भाववाचक नामे तयार करताना त्यांना ई, आई, त्व, पण, पणा, की, गिरी, वा, य यासारखी प्रत्यय जोडून त्यांचं भाववाचक नामामध्ये रूपांतर केलं जातं आणि अशी भाववाचक नामे विशिष्ट भावना दाखवण्याचं काम करतात. उदाहरणार्थ आपण जर उदाहरणादाखल एक शब्द घेतला मातृत्व, तर मातृत्व या शब्दातनं आईची आपल्या बाळाविषयी असणाऱ्या मातृत्वाची भावना व्यक्त होते. भावना ह्या गुप्त स्वरूपामध्ये असतात, अदृश्य स्वरूपामध्ये असतात, त्या आपल्या क्रियेतनं व्यक्त होतात. आईची जशी आपल्या बाळाविषयी असणारी मातृत्वाची भावना तिच्या क्रियेतनं व्यक्त होते, मात्र मातृत्वाची मूळ भावना तिच्या अंतर्ठायी असते. अशा भावनेचा उल्लेख ज्या शब्दातनं केला जातो मराठी व्याकरणामध्ये त्याला भाववाचक नामे असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80, खालील शब्दातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा. नपुंसकलिंगी शब्द ओळखायला सांगितलं आहे. मराठी व्याकरणामध्ये शब्दांची लिंग नावाचा एक घटक आहे, नामाच्या लिंगांचा. लिंग या शब्दाचा अर्थ होतो की चिन्ह किंवा खूण. एखादी वस्तू वास्तविक आणि काल्पनिकरित्या पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे, ती दोघांमध्येही समावेशित होणारी नाही, अशा तिसऱ्या प्रकारची आहे. याला लिंग असं म्हटलं जातं. एकूण 3 लिंग मराठी व्याकरणामध्ये आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मराठी भाषेमध्ये सामान्य संकेतानुसार एखाद्या शब्दाचं लिंग ओळखण्यासाठी तो, ती आणि ते या दर्शक सर्वनामांचा वापर केला जातो. तो या दर्शक सर्वनामांचा वापर करून पुल्लिंगी, तीचा वापर करून स्त्रीलिंगी आणि तेचा वापर करून नपुंसकलिंगी शब्द ओळखले जातात. मराठी व्याकरणामध्ये लिंग 2 प्रकारचे असू शकते, वास्तविक लिंग आणि काल्पनिक लिंग. जे निर्जीव वस्तू आहे त्यांचं लिंग हे नेहमी काल्पनिक असतं आणि सजीव वस्तूंचं लिंग हे नेहमी वास्तविक असतं. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 दगड, पर्याय क्रमांक 2 नदी, पर्याय क्रमांक 3 भिंत आणि पर्याय क्रमांक 4 वासरू. दर्शक सर्वनामाचा वापर करूयात. तो दगड, ती नदी, ते भिंत आणि ते वासरू. वासरूचा निर्देश करण्यासाठी ते हे दर्शक सर्वनाम वापरले आणि ते ह्या दर्शक सर्वनामातनं नेहमी नपुंसकलिंगी शब्दाचा नामाचा उल्लेख होतो, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ते वासरू. प्रश्न क्रमांक 81, आपल्याला विचारलं की मराठीत एकूण विभक्ती किती मानल्या जातात. मराठीमध्ये विभक्ती म्हणजे काय, तर एखाद्या शब्दामध्ये जो विकार होतो, नामामध्ये किंवा सर्वनामामध्ये जो विकार होतो त्या विकार होण्याच्या प्रक्रियेला विभक्ती असं म्हटलं जातं. मराठीमध्ये एकूण ज्या विभक्ती आहेत त्यांची संख्या किती आणि काय या पर्यायामधनं समजून घेऊयात. की पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 10. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. मराठी व्याकरणामध्ये एकूण 8 विभक्ती मानल्या जातात. म्हणजेच काय, तर एखाद्या शब्दाला 8 प्रकारची प्रत्यय जोडून त्यांचं वेगवेगळं रूप बनवलं जातं. त्यांची सुरुवात प्रथमापासून होते तर शेवट संबोधनने होतो. त्यांना अनुक्रमे संस्कृत नावाने गौरवलं जातं. उदाहरणार्थ प्रथमा, द्वितीया, तृतीया यासारख्या संस्कृत नावं त्यांना देण्यात आलेली आहे. प्रथमेचं म्हणजेच मूळ रूप असतं, ज्याच्यामध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही. कोणत्याही शब्दाचं जे मूळ रूप असतं की ज्याला एकवचनीमध्ये आणि अनेकवचनीमध्ये कोणतेही प्रत्यय जोडले जात नाही, त्या शब्दाचा कोणताही विकार केला जात नाही, त्या शब्दांची विभक्ती ही नेहमी प्रथमा मानली जाते. म्हणून प्रथमेमध्ये एक वचन आणि अनेक वचन यांना प्रत्यय नसतात. द्वितीयपासून तर संबोधनापर्यंत हे एकूण 7 प्रकारची प्रत्यय जोडली जातात आणि मग प्रत्यय न जोडता मूळ रूप आणि इतर झालेले 7 बदल असं मानून एकूण विभक्ती 8 प्रकारच्या मानल्या जातात. प्रश्न क्रमांक 82, आपल्याला विचारत आहेत की स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. स्वतः हे सर्वनाम पर्याय क्रमांक 1 संबंधवाचक, पर्याय क्रमांक 2 आत्मवाचक, पर्याय क्रमांक 3 पुरुषवाचक आणि पर्याय क्रमांक 4 तटस्थ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मवाचक. यासंबंधी आपल्याला महत्त्वाचे 2 नियम समजून घ्यायचे. त्यातील पहिला नियम, जेव्हा स्वतः हा शब्द वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येतो, जसं की तो ह्या उदाहरणामध्ये आलेला आहे, आणि आपल्याला जेव्हा सर्वनामाचा प्रकार विचारला जातो तेव्हा आपण तो 100% आत्मवाचक सर्वनाम असाच नोंदवायचा आहे.
दुसरा नियम आहे याच्या संबंधी, जेव्हा हा शब्द वाक्यामध्ये येतो तेव्हा तो दोन प्रकारे व्यक्त केला जाऊ शकतो. पहिल्यांदा तो प्रथम पुरुषवाचक या अर्थाने आणि दुसऱ्यांदा तो आत्मवाचक या अर्थाने. उदाहरणार्थ असं म्हटलं की स्वतः गावाला जाऊन येतो. जेव्हा मी स्वतः गावाला जाऊन येतो असं म्हणेल तेव्हा मी स्वतः बोलतोय, मी प्रथम पुरुष आहे आणि मी माझ्या नावाच्या ऐवजी स्वतः हे सर्वनाम वापरतोय. त्यातनं माझा उल्लेख होतोय, बोलणाऱ्याचा उल्लेख होतोय. अशा अवस्थेत ते प्रथम पुरुषवाचक ठरतं. आणि जेव्हा मी स्वतः गावाला जाऊन येतो असं मी जेव्हा म्हणेल तेव्हा ते आत्मवाचक ठरतं. आत्मवाचक सर्वनामाची महत्त्वाची संकल्पना काय आहे की जेव्हा अधिक स्वतःवर जोर देऊन ती क्रिया केली जाते किंवा जो व्यक्ती ती क्रिया करणार आहे त्याच्यावरती अधिक जोर दिला जातो, भार दिला जातो, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतं. उदाहरणार्थ प्रधानमंत्री स्वतः भेट देतील, पक्षी निज बाळांसह बागडतील. यासारखे पक्षी स्वतः या अर्थाने, प्रधानमंत्री स्वतः या अर्थाने, ते व्यक्ती स्वतः, व्यक्तिशः अशा अर्थाने जेव्हा एखादं सर्वनाम वापरलं जातं तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. चांगला या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे आणि आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितलं आहे. पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 आधिविशेषण, पर्याय क्रमांक 2 विधिविशेषण, पर्याय क्रमांक 3 सार्वनामिक विशेषण आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर विशेषण. या वाक्यामध्ये पास होणारा मुलगा आहे. मुलगा हे सामान्य नाम. तो मुलगा कसा आहे तर चांगला, म्हणून मुलगा या नामाविषयी चांगला हा शब्द अधिक माहिती देतो, म्हणून मुलगा या नामाचे चांगला हे विशेषण ठरते. त्यांनी विचारलं आहे की हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे. मराठी व्याकरणामध्ये विशेषणाचे जे प्रकार आहेत ते दोन भागांमध्ये विभागले जातात. पहिला जो भाग आहे त्यात स्थानानुसार वर्गीकरण होतं आणि दुसरं त्याच्या अर्थानुसार वर्गीकरण होतं. स्थानानुसार ते दोन प्रकारचे असू शकतं. एखाद्या नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण, त्या जर नामाच्या पूर्वी आला यानुसार त्याचा वेगळा प्रकार पडतो आणि विशेषण हे जर नामाच्या नंतर आलं तर त्याचा वेगळा प्रकार पडतो. आपण या उदाहरणामध्ये पाहत आहे की चांगला हे विशेषण मुलगा या नामाच्या पूर्वी आलेलं आहे, म्हणून त्याला आधिविशेषण असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आलेलं विशेषण हे नामाच्या पूर्वी येतं तेव्हा त्याला आधिविशेषण असं म्हणतात. विधिविशेषण म्हणजे काय तर नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द अर्थात विशेषण हे नामाच्या नंतर येणं. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तर एखाद्या सर्वनामामध्ये थोडासा बदल करून त्याचा वापर विशेषणाप्रमाणे करणं. आणि उत्तर विशेषणालाच विधिविशेषण असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 84. करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते. पर्याय क्रमांक 1 प्रायोगिक, पर्याय क्रमांक 2 प्रयोजक, पर्याय क्रमांक 3 संयुक्त आणि पर्याय क्रमांक 4 सहाय्यक. करविणे या क्रियापदाचा मूळच अर्थ असा होतो की एखादी क्रिया करवून घेणे. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये दिलेला एखादा घटक हा स्वतः क्रिया करू शकत नसेल आणि ती क्रिया करण्यासाठी त्याला एखाद्या बाह्य घटकाची आवश्यकता भासत असेल तर अशा वेळी ते क्रियापद नेहमी प्रयोजक असतं. उदाहरणार्थ आई बाळाला चालविते या वाक्यामध्ये बाळ स्वतः चालण्याची क्रिया करत नाही आहे तर बाळाला चालण्यासाठी आई मदत करते. चालण्यासाठी मदत करणारी आई या वाक्यातील बाह्य प्रेरक आहे, बाह्य प्रयोजक आहे आणि मग ती क्रिया करवून घेते. याच्यामध्ये करविणे या अर्थाने क्रियापद विचारलेलं आहे आणि म्हणून जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादा घटक हा क्रिया स्वतः करत नसतो, ती क्रिया करवून घेतली जाते या अर्थाने जे क्रियापद येतं, जो क्रियापदाचा प्रकार होतो त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 85. प्रश्न आहे पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आले आहेत. या वाक्यातील काळ ओळखा. वाक्यांचा काळ ओळखताना सुरुवातीला थोडंसं वाक्याचं निरीक्षण करणं गरजेचं असतं. मराठी व्याकरणामध्ये कोणताही प्रश्न सोडवण्याच्या काही पद्धती आहेत. मराठी व्याकरणामध्ये एखाद्या प्रश्नाच्या बेसिक संकल्पना, ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घ्याव्या लागतात आणि काही वेळा पाठांतरावरती अधिक भार द्यावा लागतो. हा जो भाग आहे हा मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर आधारित प्रश्न आहे. विचारलं काय त्यांनी की पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आले आहेत. इथे दोन शब्दांचा आपण विचार करूयात, नुकतेच आणि आहेत. आलेले हा शब्द पाहून आपल्याला हा भूतकाळ आहे, कारण भूतकाळामध्ये लाख्यात होतो म्हणून हा भूतकाळ आहे अशी आपली भावना होऊ शकते. पण आपण जेव्हा वाक्यातील इतर शब्द अभ्यासतो आणि आपल्याला समजतं की या वाक्यामध्ये रचना अशा प्रकारची केलेली आहे की त्यातील काही भाग हा वर्तमानाचा उल्लेख करतो, अशा स्थितीमध्ये त्या वाक्याचा काळ ओळखताना थोडीशी काळजी घ्यावी लागते.
म्हणून या वाक्याचा पर्याय बघूयात आपण प्रश्नाचे की पर्याय क्रमांक 1 चालू वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ, पर्याय क्रमांक 3 भूतकाळ आणि पर्याय क्रमांक 4 पूर्ण वर्तमान काळ. आपल्या ह्या निरीक्षणावरून आणि नियमावरून या वाक्याचं प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. या वाक्यातील चटकन हे टिंबटिंब अव्यय आहे. पर्याय आहेत नंबर 1 उभयान्वयी, नंबर 2 क्रियाविशेषण, नंबर 3 शब्दयोगी आणि नंबर 4 केवल प्रयोगी. उभयान्वयी अव्ययाचा वापर केव्हा होतो? जेव्हा दोन शब्द, दोन वाक्य, एखादा शब्द किंवा एखादं वाक्य हे एकमेकांना जोडायचं असतं, ते जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. क्रियाविशेषण अव्यय कधी होतं? की जेव्हा वाक्यातील एखादी क्रिया दिलेली आहे आणि त्या क्रियेविषयी एखादा शब्द हा विशेष माहिती सांगतो, त्या क्रियेचा काळ सांगतो, स्थळ सांगतो, रीत सांगतो, यासारखी माहिती सांगतो, ते क्रियाविशेषण असतं. क्रियेविषयी अधिक माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण. शब्दयोगी कधी असतं? की जेव्हा जे अव्यय ही वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी संदर्भ साधतात, तेव्हा त्यांना शब्दयोगी, शब्दांना योग झालेले, शब्दांना जोडून आलेले अव्यय अशा अर्थाने शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आणि केवल प्रयोगी अव्यय केव्हा होतात? की जेव्हा ज्या अव्ययांचा वापर हा भावनांचा उद्गार करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी किंवा केवळ भावनांचा उद्गार करायचा आहे म्हणून जी वापरली जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आपल्याला हे माहिती करून घेणं अपेक्षित आहे की केवल प्रयोगी अव्यय जी वापरली जातात ते वाक्याचा भाग नसतात, वाक्याचा सारांश आणि अर्थ वेगळा असतो आणि केवल प्रयोगी अव्यय ही केवळ त्या वाक्यात पुढे दिलेल्या घटनेचा भाव व्यक्त करते. उदाहरणार्थ, बापरे किती मोठा साप. हा मुळातच म्हणायचा आहे की हा साप खूप मोठा आहे, परंतु त्याची विशालता व्यक्त करताना आपल्या मनातून आपसूक बापरे हा शब्द बाहेर पडतो, म्हणून बापरे याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. या वाक्यामध्ये वाक्यात क्रिया दिलेली आहे पाणी येण्याची आणि पाणी कसे आले तर चटकन. वाक्यात वापरलेला चटकन हा शब्द पाणी येण्याच्या क्रियेविषयी अधिक माहिती देतो, म्हणून त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं आणि हा शब्द पाणी येण्याची रीत दर्शवतो, म्हणून याला रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 87. प्रश्न विचारलाय की पुढील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार विचारलाय आणि अव्यय आहे प्रित्यर्थ. पर्याय आहे नंबर 1 तुलनावाचक, नंबर 2 हेतुवाचक, नंबर 3 व्यतिरेकवाचक आणि पर्याय क्रमांक 4 स्थलवाचक. तुलनावाचक अव्यय केव्हा असेल? की जेव्हा वाक्यात दोन घटकांमध्ये तुलना केली असेल. उदाहरणार्थ, माणसापरीस मेंढरं बरी. या वाक्यामध्ये परीस या शब्दाने माणूस आणि मेंढरं यांच्यामध्ये तुलना केलेली आहे, म्हणून ते आपल्याला तुलनावाचक वाटतात. हेतुवाचक केव्हा असेल? की जेव्हा वाक्यामध्ये एका भागामध्ये हेतू दिलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये तो साध्य करण्यासाठी केलेली कृती किंवा त्या हेतूशी संबंधित असलेली एखादी कृती दिलेली असेल. अशी दोन्ही वाक्यांचा संदर्भ जेव्हा असतो तेव्हा ते हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असते. व्यतिरेकवाचक केव्हा असते? अतिरिक्त या अर्थाने जेव्हा एखादा शब्द येतो ते व्यतिरेक किंवा शिवाय या अर्थाने येतो तेव्हा ते व्यतिरेकवाचक असते. आणि स्थलवाचक कधी असते? जेव्हा स्थळाचा उल्लेख केला जातो तेव्हा ते स्थलवाचक असते. या वाक्यामध्ये त्यांनी विचारले प्रित्यर्थ. आपण असं म्हणूयात की शहीद जवानाच्या प्रित्यर्थ अभिवादन सभा झाली. म्हणजे हेतू काय आहे? की जवान शहीद झालेत म्हणून कृती काय केली आहे? अभिवादन सभा घेतली गेली आहे. म्हणजेच काय तर जे शब्दयोगी अव्यय वाक्यातील हेतू दर्शवतं त्याला हेतुवाचक असं म्हटलं जातं. आणि या वाक्यातनं ही देखील म्हणजे आपण जे वरती वाक्य पाहिलं त्या वाक्यातनं कृतीचा हेतू दर्शवला आहे, म्हणून हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे. पुढील प्रश्न आहे लांबचा प्रवास बसने करावा की कारने. या वाक्यातील की हे अव्यय पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय क्रमांक 1 विकल्पबोधक आहे का? पर्याय क्रमांक 2 न्यूनत्वबोधक आहे का? पर्याय क्रमांक 3 स्वरूपबोधक आहे का? आणि पर्याय क्रमांक 4 उभयान्वयी अव्यय. आता या वाक्यामध्ये लांबचा प्रवास बसने करावा की कारने याच्यामध्ये प्रवासाला दोन पर्याय दर्शवलेले आहेत. पहिला आहे बस आणि दुसरा आहे कार. जेव्हा पर्याय दर्शवले जातात ज्या उभयान्वयी अव्ययांनी
त्याला आपण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. विकल्प या शब्दाचा अर्थ पर्याय असा होतो आणि विकल्पबोधक अव्ययांमधनं दोन नामांना, दोन घटकांना, दोन शब्दांना, दोन वाक्यांना पर्याय दर्शवला जातो, त्यातनं पर्याय व्यक्त होतो, म्हणून त्याला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. इथे काही बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की हे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये येतं, आणि मी पहिलेही आपल्याला सांगितलं आहे, पहिल्यांदा आपली चर्चा झाली यापूर्वीही, की जेव्हा आपल्याला मराठी व्याकरणातील काही वाक्य सोडवायची असतात तेव्हा बऱ्याचदा त्यांच्या अर्थाचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. या वाक्यामध्ये देखील कीचा वापर केलेला आहे, मात्र यातनं विकल्प दर्शवलेला नाही आहे, तर वाक्यात परिणाम दर्शवलेला आहे. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. या वाक्यातनं रडल्याचा परिणाम काय झाला हे दर्शवलेलं आहे, म्हणून इथे वापरलेला की हा परिणामवाचक ठरतो. तुम्ही चहा घेणार की कॉफी या वाक्यामध्ये तो विकल्पबोधक ठरतो. आणि तू इशारा केला की मी येईल या वाक्यामध्ये वापरलेला की हा संकेतबोधक ठरतो. म्हणून की हा कोणत्याही एका विशिष्ट प्रकारामध्ये न येता तो अनेक प्रकारांमध्ये येतो, तेव्हा आपल्याला काळजी घ्यायची असते की त्या वाक्याचा अर्थ नेमका कोणता होतो. प्रश्न क्रमांक 89. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. लोकांनी मला आंबे दिले. पर्याय क्रमांक 1 कर्तरी, पर्याय क्रमांक 2 भावे, पर्याय क्रमांक 3 कर्मणी आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. जेव्हा एखादं वाक्यातील क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतो. कर्मानुसार बदलतं तेव्हा त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. आणि दोघांच्याही बदलाचा परिणाम क्रियापदावर होत नाही तेव्हा तो भावी प्रयोग होतो. या वाक्यामध्ये कर्म आहे आंबे. आंबे हा शब्द अनेक वचनी आहे. आपण या शब्दाचं एक वचनी आंबा असं रूप करूयात, म्हणजे वाक्य काय होईल की लोकांनी मला आंबा दिला. आपण जेव्हा आंबे या शब्दाचा वचन बदल करतो आणि एक आंबा अशा अर्थाने वापरतो तेव्हा त्याचा प्रभाव किंवा परिणाम हा क्रियापदावरती होतो. म्हणजेच वाक्यातील कर्माचा लोकांनी मला आंबे दिले, देणारी लोक आहेत, लोक हा वाक्याचा कर्ता आहे आणि लोकांनी काय दिले तर आंबे हे वाक्याचं कर्म आहे आणि दिले हे वाक्याचं क्रियापद आहे. मग या वाक्यामध्ये काय झालं तर वाक्याचं क्रियापद हे वाक्यातील कर्मानुसार बदललं, म्हणून हा कर्मणी प्रयोग असणार आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार सांगा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर लाचू लागतो. पर्याय आहेत नंबर 1 केवल वाक्य, नंबर 2 संयुक्त वाक्य, नंबर 3 मिश्र वाक्य आणि नंबर 4 गौण वाक्य. या वाक्याचं प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. जेव्हा दोन वाक्य जेव्हा आणि तेव्हाने जोडली जातात तेव्हा ते नेहमी मिश्र वाक्य असतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 91. वाईट काम करू नका या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा. आपल्याला होकारार्थी वाक्य बनवायला सांगितलं आहे. वाईट काम करू नका या वाक्याचं होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. वाक्याचे मुख्यतः जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये होकारदर्शक वाक्य आणि नकारदर्शक वाक्य असे दोन प्रकार आहेत. होकारदर्शक वाक्य म्हणजे काय? जे वाक्य एखाद्या कृतीला होकार देतं त्याला होकारदर्शक वाक्य असं म्हणावं, आणि जे वाक्य एखाद्या कृतीला नकार देतं त्याला नकारदर्शक वाक्य असं म्हणावं. मग हे वाक्य आहे की वाईट काम करू नका, असं करू नका असं सांगणारं वाक्य हे नकारदर्शक वाक्य असतं. जेव्हा नकारदर्शक वाक्याचं होकारदर्शक वाक्यामध्ये किंवा होकारदर्शक वाक्याचं नकारदर्शक वाक्यामध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा वाक्याच्या मूळ अर्थामध्ये कोणताही बदल होणं अपेक्षित नाही. मात्र आपल्याला काही शब्दांचा बदल करायचा असतो आणि वाक्याचा अर्थ मात्र तसाच ठेवायचा असतो. दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला असाच पर्याय निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये काही शब्द असे विरुद्धार्थी वापरून मूळ वाक्याचा अर्थ बदलणार नाही. पर्याय पाहूयात आपण. नंबर 1 चांगले काम करा, नंबर 2 वाईट काम करा, नंबर 3 चांगले काम करू नका आणि नंबर 4 यापैकी नाही. वाईट काम करू नका याचं होकारार्थी वाक्य म्हणजे असं करा अशा अर्थाने होणारं वाक्य हे चांगले काम करा असे होईल, त्यातनं कृतीला होकार दिला जाईल, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चांगले काम करा. पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दाचा समास ओळखा. समास ओळखायला सांगितलं आहे आणि शब्द आहे दररोज. पर्याय क्रमांक 1 द्वंद्व, पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही,
पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष आणि पर्याय क्रमांक 4 अव्ययीभाव समास. ज्या समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची तो द्वंद्व, ज्या समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून तिसरंच पद महत्त्वाचं तो बहुव्रीही, ज्या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं तो तत्पुरुष आणि ज्या समासामध्ये अव्ययांचा वापर केला जातो, उपसर्गांचा वापर केला जातो तो अव्ययीभाव समास होतो. हा जो तत्पुरुष समास आहे ना त्याची जर आपण फोड केली तर ती फोड होते तत् अधिक पुरुष. पुरुष म्हणजे व्यक्ती आणि तत् म्हणजे तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती, दुसरा व्यक्ती. तत्पुरुष हे जे नाव आहे या समासाचं त्याचाच अर्थ दुसरा व्यक्ती असा होतो. त्याच अर्थावरून या समासाचं स्पष्टीकरण दुसरं पद महत्त्वाचं अशा अर्थाने घेतलेलं आहे. दररोज म्हणजेच प्रत्येक दिवशी, यातनं प्रत्येक हा कालवाचक शब्द आहे म्हणून हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 93. प्रश्न आहे, सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी, विचारलंय अलंकार ओळखा. नंबर 1 श्लेष अलंकार, 2 यमक अलंकार, नंबर 3 अतिशयोक्ती आणि नंबर 4 उपमा अलंकार. श्लेष अलंकार कधी होतो की जेव्हा एखाद्या शब्दाला हे दोन अर्थ प्राप्त होतात. श्लेष याचा अर्थ मूळ शब्द श्लेष आहे आणि श्लेष याचा अर्थ अलिंगन देणे किंवा मिठी मारणे असा होतो. अर्थात काय तर जेव्हा एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांना अलिंगन देतो किंवा मिठी मारतो तेव्हा तो श्लेष अलंकार होतो. यमक अलंकार कधी होतो जेव्हा अर्थाच्या दृष्टीने भिन्न मात्र उच्चाराच्या दृष्टीने समान अशा अर्थाची शब्द एका विशिष्ट ठिकाणी वाक्यांमध्ये येतात, जी नाद चमत्कृती साधली जाते तेव्हा होणारा अलंकार हा यमक अलंकार असतो. श्लेष अलंकार हा साधारणतः 2 प्रकारांमध्ये विभागला जातो. श्लेष अलंकाराचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे शब्दश्लेष आणि दुसरा पडतो अर्थश्लेष. त्याचे आणखीही काही इतर प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सभंगश्लेष आणि अभंगश्लेष हे देखील श्लेष अलंकाराचे प्रकार आहेत. यमक अलंकाराचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे दाम यमक आणि दुसरा आहे पुष्प यमक. पुष्प म्हणजेच फूल. ज्या पद्धतीने फूल एकमेकात गुंफून हार बनवला जातो त्याप्रमाणे यमक साधण्याची प्रक्रिया ज्याच्यामध्ये घडते त्याला आपण पुष्पयमक असं म्हणतो. आणि दाम या शब्दाचा अर्थ साखळी असा होतो. साखळीच्या कड्या एकमेकाला जोडून म्हणजेच पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यामध्ये जो संबंध साधला जातो त्यातनं जो यमक अलंकार होतो त्याला दाम यमक अलंकार असं म्हटलं जातं. अतिशयोक्ती म्हणजे काय? अतिशय उक्ती म्हणजे अति बोलणे. जेव्हा एखादी संकल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आणि उपमा अलंकार कधी होतो की जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये तुलना केली जाते. तुलना करून सामान्यतः 2 बाबी स्पष्ट केल्या जातात. तुलना करून एकतर साम्य दाखवलं जातं किंवा भेद दाखवला जातो. साम्य म्हणजे काय तर तो तुझ्यासारखा हुशार आहे आणि दुसरं तो तुझ्याहून हुशार आहे. दोघांमध्येही तुलना केली आहे. एका वाक्यातनं साम्य दाखवलं तर एका वाक्यातनं भेद. थोडक्यात काय तर तुलनेतनं एकतर साम्य दाखवलं जातं किंवा एकतर भेद दाखवला जातो. मात्र उपमा अलंकारामध्ये जेव्हा तुलना केली जाते त्या तुलनेतनं नेहमी साम्यच दाखवलं जातं. आणि असं साम्य दाखवण्यासाठी सम, समान, परी, प्रमाणे, गत यासारखी शब्द वापरले जातात. या वाक्यामध्ये परी या शब्दाचा वापर केलेला आहे ज्यातनं समानता व्यक्त होते. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपमा अलंकार. प्रश्न पुढचा आहे, सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? नंबर 1 संस्कृत, नंबर 2 पाली, नंबर 3 तेलुगू आणि नंबर 4 फारसी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फारसी. शब्दसिद्धी नावाचा एक भाग आहे मराठी व्याकरणामध्ये. शब्द कसा तयार होतो याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं. मराठी भाषेमध्ये इतर भाषेंचा प्रभाव कशा पद्धतीने पडला, त्या भाषेतील शब्द मराठीत कशा पद्धतीने रूढ झाली आणि अलीकडच्या समाज जीवनामध्ये, व्यवहारामध्ये किंवा भाषिक व्यवहारांमध्ये त्यांचा वापर कशा पद्धतीने अस्खलितपणे केला जातो, मराठी भाषेने त्यांना कशा पद्धतीने सामावून घेतलेलं आहे आणि अशी कोणती शब्द ही कोणत्या परकीय किंवा स्वदेशी भाषेतील आहे हे सगळं शब्दसिद्धी या भागामध्ये शिकायला मिळतं. तो मूलतः पाठांतराचा भाग आहे. त्याच्यात काही बाबी ह्या पाठच असाव्या लागतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95व्या क्रमांकाचा प्रश्न आणि विचारलं की वाक्यातील कर्म ओळखा. कर्म ओळखायला सांगितले. वाक्य आहे, शेजारच्या काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले. जेव्हा आपल्याला कर्म ओळखायचं आहे आपल्याला कर्ता ओळखायला लागेल वाक्यातला.
वाक्यामध्ये क्रिया आहे पुस्तक देण्याची. देणारा कोण आहे तर शेजारच्या काकूचा मुलगा. त्यांनी काय दिलं तर पुस्तक. कर्म म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या घटकावर कर्त्याची प्रत्यक्ष क्रिया घडते त्या शब्दाला वाक्यातील कर्म असं म्हटलं जातं. इथे मुलाने या कर्त्याचा प्रत्यक्ष संबंध पुस्तक या शब्दाशी आलेला आहे. बघूयात आपण पर्यायामध्ये तो कोठे आहे. पर्याय क्रमांक 1 मला, 2 मुलाने, 3 पुस्तक आणि 4 विद्या काकू. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुस्तक. पुढचा प्रश्न आहे. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा. वाक्यातील मूळ उद्देश ओळखायला सांगितला आहे. उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता. पर्याय आहेत नंबर 1 पांढरी टोपी, नंबर 2 टोपी घातलेला, नंबर 3 खोड्या करतो आणि नंबर 4 मुलगा. खोड्या करण्याची कृती मुलाकडून केली जाते हा वाक्यातला कर्ता आहे. उद्देशालाच वाक्यातला कर्ता म्हटलं जातं म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे. अनुकरणवाचक शब्द ओळखा. नंबर 1 शेजारी पाजारी, नंबर 2 समोरासमोर, नंबर 3 मधून मधून आणि नंबर 4 गुटगुटीत. अनुकरणवाचक शब्द कधी असतो जेव्हा एखाद्या शब्दाच्या उच्चारातून नाद माधुर्य ध्वनिदर्शक शब्दांची निर्मिती होते तेव्हा तो अनुकरणवाचक असतो. इथे सगळ्या शब्दांमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे मात्र ध्वनिमय पुनरावृत्ती ही फक्त गुटगुटीत या शब्दातनं झालेली आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुटगुटीत. पुढचा प्रश्न आहे. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आपल्यासमोर पर्याय आपल्याला दिसत आहेत. यातील उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शब्दकोश. पुढचा 99व्या क्रमांकाचा प्रश्न. अचूक गुणकारी या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. नंबर 1 रामबाण, नंबर 2 सगुण, नंबर 3 निर्गुण आणि नंबर 4 आयुर्वेदिक. रामबाण अचूक गुणकारी या अर्थाने वापरला जातो म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामबाण. आणि आजच्या सिरीजमधला आपला शेवटचा प्रश्न आहे. गगन या शब्दाला पर्यायी असलेला शब्द शोधा. नंबर 1 नभ, नंबर 2 ख, नंबर 3 आकाश आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. आपण दिलेल्या सर्वच पर्यायांचा जर विचार केला तर आपल्याला जाणवतं की दिलेली सर्व म्हणजे 3ही पर्याय ही बरोबर आहे म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. गगन, नभ, ख आणि आकाश हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे निवडलेलं आहे. याचबरोबर आपण जी 100 गुणांची मराठीची प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांची 100 गुणांसाठीची जी विश्लेषणासाठी घेतलेली होती आपण ती आज संपवलेली आहे. तुम्ही प्रचंड आणि भरभरून प्रतिसाद देत आहात. असाही प्रतिसाद नक्की तुमचा मिळेल इतकीच तुमच्याकडनं प्राथमिक अपेक्षा आहे. आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या बाबतीत काही त्रुटी आहे हे देखील मी मान्य करायलाच हवं. प्रामाणिक प्रयत्न आपण नक्की त्यासाठी करतो आहे. त्यानंतरही आपल्यासाठी अधिक गुणवत्तापूर्वक आणि चांगले व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ही आपल्यासोबत झालेली कमिटमेंट आहे. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पुढची प्रश्नपत्रिका GS या विषयाची घेणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. नमस्कार.